खेळ नशिबाचा. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. वृंदावनमध्ये माधव नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याला मुलं नव्हती. त्याचे संपूर्ण कुटुंब म्हणजे तो आणि त्याची बायको माधवी. माधव आपल्या शेतामध्ये कष्ट करून उदरनिर्वाह करायचा. एके दिवशी माधव आपल्या शेतावर निघाला तेव्हा जाताना माधवीला म्हणाला, "माधवी, मी शेतावर जात आहे. तुझं आणि घरावर लक्ष ठेव." "ठीक आहे, पण संध्याकाळी लवकर या." नेहमीप्रमाणे माधव आजही शेतावर लवकर पोहोचला. आज मी माझं काम लवकर संपवतो म्हणजे संध्याकाळ होण्याआधीच घरी पोहोचू शकेल, असा विचार करून माधवने कामाला सुरुवात केली. आज त्याने संध्याकाळपर्यंत आपलं काम पूर्ण केलं. त्यानंतर तो घरी जायला निघाला. माधव ज्या रस्त्याने घरी जायचा त्या रस्त्यात एक मोठं झाड होतं. त्या झाडाखाली श्रीकृष्णाची एक मूर्ती ठेवलेली होती. माधवने घरी परतताना मूर्तीसमोर नेहमी थांबायचा आणि आपल्या दिवसाचा अहवाल भगवान श्रीकृष्णांना सांगायचा. "हे देवा, माझ्या शेतात नैसर्गिक आपत्तीपासून सदैव संरक्षण केल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे. तुमच्या कृपेने माझ्या जीवनात सुख समाधान आहे. कृपया अशीच कृपा नेहमी माझ्यावर ठेवा." माधवच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या सगळ्या वस्तू त्याच्याजवळ होत्या आणि तो आनंदी जीवन जगत होता. तो घरी पोहोचला तेव्हा माधवी म्हणाली, "आज तुम्ही लवकर आलात." "हो माधवी, आज माझं काम सूर्य मावळण्याआधीच संपलं म्हणून मी लवकर आलो." माधवीच्या हातामध्ये त्यावेळी लोण्याचा गोळा होता. तो पाहून माधव म्हणाला, "माधवी, तू हे लोणी कुठून आणलं?" "हे लोणी मी स्वतः तुमच्यासाठी बनवलं आहे." "पण माधवी, तुला माहिती आहे ना, मला लोणी आवडत नाही." "अहो, एकदा चाखून तर बघा, हे लोणी खूप स्वादिष्ट आहे." "नको नको माधवी, मी लोणी खाणार नाही, तूच खा." तेव्हा माधवी म्हणाली, "पण हे लोणी खूप जास्त आहे, मी एकटी कसं खाऊ?" "ठीक आहे, उद्या सकाळी मी शेतावर जाईन तेव्हा एक माठभर लोणी मला दे." माधवी म्हणाली, "पण तुम्ही लोणी खातच नाही, मग काय करणार?" "शेताच्या रस्त्यावर भगवान श्रीकृष्णांची मूर्ती आहे. कोणीही त्यांना काहीही प्रसाद चढवत नाही, म्हणून मी विचार केला आहे उद्या त्यांना हे ताजं लोणी अर्पण करू. त्यांनाही आवडेल. आपल्याकडे जास्त काही नाही, पण तेवढं तरी आपण अर्पण करू शकतो." माधवी म्हणाली, "हो, तुमचा विचार खूप चांगला आहे. मी आताच दुसऱ्या माठात थोडं लोणी वेगळं काढून ठेवते." माधवी म्हणाली. दुसऱ्या दिवशी सकाळी माधव लोण्याचा माठ घेऊन शेताच्या दिशेने निघाला. तो त्या झाडाजवळ आला आणि कृष्णाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन तो म्हणाला, "हे प्रभू, मी ऐकलं आहे तुम्हाला लोणी खूप प्रिय आहे. म्हणूनच मी आज तुमच्यासाठी घरातून ताजं लोणी आणलं आहे. कृपया लोण्याचा स्वीकार करा." असं म्हणून माधवने लोण्याचा माठ झाडाखाली ठेवून शेतावर निघून गेला. संध्याकाळी माधव नेहमीप्रमाणे घरी जाताना भगवान श्रीकृष्णांशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या मूर्तीसमोर थांबला आणि अचानक त्याचं लक्ष लोण्याच्या माठावर गेलं. तो पाहतो की माठ पूर्णपणे रिकामा झाला होता. हे पाहून माधव आश्चर्यचकित झाला आणि त्याने आनंदाने तो भारावला. त्याला जाणवलं की भगवान श्रीकृष्णांनी त्याची भेट स्वीकारली आहे. "हे परमेश्वरा, तुम्ही शेवटी माझ्यावर कृपा केली आणि माझी भेट स्वीकारली. मी तर धन्य झालो. जर तुम्ही रोज लोणी स्वीकारलं तर मी रोज तुमच्यासाठी घरचं ताजं लोणी अर्पण करेल." माधवची साधी आणि निष्कपट भक्ती बघून श्रीकृष्णांना ती इतकी भावली की माधवच्या समोर ते प्रत्यक्षात प्रकट झाले. "माधव, आम्हाला लोणी खूपच प्रिय आहे. मग आम्ही ते स्वीकारणारच नाही का?" "प्रभू, आज मी धन्य झालो. तुम्ही स्वतः माझ्यासमोर प्रकट झाले आहात. मी तुमचा मोठा भक्त आहे. मी रोज येऊन तुम्हाला लोण्याचा नैवेद्य अर्पण करीन. मी तुमच्यासाठी अजून काय करू शकतो?" श्रीकृष्ण म्हणाले, "आम्हाला तू अर्पण केलेल्या लोण्याव्यतिरिक्त काहीही नको. तुझ्या भक्तीमुळे आम्ही खूप प्रसन्न झालो आहोत. आम्ही तुला वरदान देतो. सांग, तुला काय हवं आहे?" "हे परमेश्वरा, माझ्याजवळ जे आहे त्यात मी समाधानी आहे. मला काहीच नको. मला फक्त रोज तुमचं दर्शन घडावं हीच माझी इच्छा आहे." "ठीक आहे, आम्ही तुला वरदान देतो. पण एक अट आहे. तू ही गोष्ट कोणालाही सांगणार नाही." "हो प्रभू, मी वचन देतो की ही गोष्ट मी कधीही कोणालाही सांगणार नाही." आणि भगवान श्रीकृष्ण अंतर्ध्यान पावले. माधव घरी आला. आजच्या घटनेबद्दल त्याने त्याच्या पत्नीला माधवीला सुद्धा काहीही सांगितलं नाही, कारण तो भगवान श्रीकृष्णांना दिलेल्या वचनामध्ये बांधला गेला होता. दुसऱ्या दिवशी माधव पुन्हा लोणी घेऊन निघाला. मूर्तीसमोर लोणी ठेवून तो श्रीकृष्णांना प्रार्थना करू लागला, "परमेश्वरा, माझी भेट स्वीकारा. मी आज पुन्हा तुमच्यासाठी लोणी आणलं आहे." आणि पुन्हा भगवान श्रीकृष्ण माधवसमोर प्रकट झाले. माधवच्या मनात शंका होती. त्याने विचारलं,
हे परमेश्वरा, या पृथ्वीवर अनेक लोक आहेत ज्यांच्या जीवनात खूप समस्या आहेत. कोणी आर्थिक अडचणीत आहे तर कोणी गंभीर आजाराशी झुंज देत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही त्यांच्या सर्व समस्या एका क्षणात दूर करू शकतात. मग तुम्ही असं का करत नाही? प्रभू श्रीकृष्ण म्हणाले, माधव, तुझ्या या प्रश्नाचं उत्तर आम्ही एका उदाहरणातून देऊ शकतो. श्रीकृष्ण म्हणाले, या ठिकाणी आम्ही दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या भक्तांना भेटतो. आज तू देखील इथे थांब, त्या भक्तांना बघ. पण एक अट आहे, तू त्यांना माझ्या उपस्थितीबद्दल सांगणार नाहीस आणि कुठल्याही घटनेवर प्रतिक्रिया देणार नाहीस. फक्त काय घडतंय ते बघत राहा आणि तुझ्या शेताच्या कामांची चिंता करू नकोस, ते आम्ही बघून घेऊ. आता तू त्या झाडाच्या मागे जाऊन लपून राहा. इतकं सांगून श्रीकृष्ण अंतर्ध्यान झाले आणि माधव झाडाच्या मागे जाऊन लपला. त्याची उत्सुकता आता वाढली होती. भगवान त्याच्या शंकेचं निरसन कसं करतील याची त्याला आता उत्सुकता लागली होती. काही वेळाने एक व्यापारी तेथे आला आणि भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करू लागला. माधव हे सगळं झाडामागून पाहत होता. हे कृष्ण भगवान, आज मी शहरात व्यापारासाठी जात आहे. कृपया माझ्या व्यवसायात चांगला नफा मिळू द्या. असं म्हणून व्यापारी निघून जाताना तेवढ्यातच त्याच्या व्यापाऱ्याच्या खिशातून नोटांची गड्डी खाली पडली. माधवने हे सगळं पाहिलं. व्यापाऱ्याच्या खिशातून गड्डी पडली आहे. अरे, त्या व्यापाऱ्याचे पैसे तर खाली पडले, पण मी त्याला सांगू शकत नाही, कारण मी भगवान श्रीकृष्णांच्या अटीमध्ये बांधलेला आहे. माधव मनात म्हणाला. थोड्या वेळातच एक गरीब माणूस आला आणि श्रीकृष्णांच्या मूर्तीसमोर उभा राहून प्रार्थना करू लागला. हे प्रभू, मी खूप गरीब आहे. माझ्या कुटुंबाकडे खाण्यासाठीही काहीच नाही आणि आम्ही अनेक दिवसापासून भुकेले आहोत. मी तुम्हाला शरण आलो आहे, कारण आता फक्त तुम्हीच आमचा उद्धार करू शकतात. कृपया मला काही मार्ग दाखवा, ज्यामुळे मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो. जसे त्या गरीब माणसाने भगवान श्रीकृष्णांकडे मदतीसाठी प्रार्थना केली, त्याला खाली पडलेली नोटांची गड्डी दिसली. तो खूप आनंदित झाला आणि म्हणाला, हे परमेश्वरा, तुम्ही इतक्या लवकर माझी इच्छा पूर्ण केली. आता या पैशांनी मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो. तुम्ही दयाळू आहात. त्या गरीब माणसाने पैसे घेतले आणि आनंदाने तेथून निघून गेला. त्यानंतर एक भक्त जो शिकारी होता तेथे आला आणि श्रीकृष्णांना प्रार्थना करू लागला. हे परमेश्वरा, मला जंगली प्राण्यांपासून वाचवण्यासाठी तुमचे खूप आभार. पण मला भीती वाटते, कारण माझ्या जीवनाचा काहीच ठिकाणा नाही आणि माझ्या कुटुंबात आणखी कमवणारा कोणीही नाही. त्यामुळे माझी तुम्हाला प्रार्थना आहे की तुम्ही मला सर्व धोक्यांपासून वाचवा. व्यापारी पैशांचा शोध घेत एक शिपाई घेऊन तेथे आला. त्याला त्याचे पैसे सापडले नाहीत, त्यामुळे त्याने शिकाऱ्यावरतीच आरोप केला, कारण त्याच्याशिवाय दुसरा तिथे कोणीही दिसत नव्हता. माझे पैसे इथेच कुठेतरी पडले होते. नक्कीच या माणसाने घेतले असतील. व्यापारी ओरडला आणि शिपायाने शिकाऱ्याला पकडले. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचे पैसे घेतले नाहीत. तुम्ही काय म्हणालात? तुम्ही माझे पैसे घेतले नाहीत? काही वेळापूर्वीच मी इथे आलो होतो आणि माझ्या खिशातून खाली पैसे पडले. इथे तुमच्याशिवाय दुसरा कोणीच दिसत नाही. तुम्ही खोटे बोलत आहात. सांगा, तुम्ही माझे पैसे कुठे लंपास केलेत? मी निर्दोष आहे. मी खरंच तुमचे पैसे घेतलेले नाही. मला सोडा. हे सगळं माधव झाडाच्या मागून पाहत होता. शिकाऱ्याच्या स्थितीबद्दल त्याला खूपच वाईट वाटत होतं. हे परमेश्वरा, हे लोक तर निर्दोष माणसाला फसवत आहे. पैसे तर त्या गरीब माणसाने घेतले आहेत. प्रभू, तुम्हाला सगळं माहिती आहे. जर तुम्ही त्याला वाचवणार नसाल तर मी त्यांना सगळा घडलेला प्रकार सांगून टाकतो. परंतु श्रीकृष्णांनी काहीही उत्तर दिले नाही. हे पाहून माधवने भगवान श्रीकृष्णांचे दिलेले वचन तोडले आणि त्या लोकांच्या समोर जाऊन सर्व सत्य सांगितले. दादा, या माणसाला सोडा. त्याने तुमचे पैसे घेतले नाहीत. तो निर्दोष आहे. व्यापारी म्हणाला, तू कोण आहेस? तुला कसं माहिती की याने पैसे घेतले नाहीत? माझं नाव माधव आणि मी काही वेळापूर्वीच एका गरीब माणसाला इथे पैसे घेताना पाहिलं आहे आणि तो उत्तर दिशेला गेला आहे. लवकर गेला तर तो रस्त्यावरच मिळेल. तू खरंच सांगतोय का? चला, आपल्याला त्याचा लगेच शोध घ्यावा लागेल. शिपायाने शिकाऱ्याला सोडले आणि व्यापाऱ्याच्या बरोबर त्या गरीब माणसाला शोधण्यासाठी निघाला. काही वेळातच त्याला गरीब माणूस सापडला आणि त्याने त्या गरीब माणसाकडून सर्व पैसे घेतले. त्याला कारागृहात टाकलं आणि शिकारी माधवला धन्यवाद देऊन तिथून निघून गेला. एक निर्दोष माणसाला न्याय मिळून माधव आता खूप आनंदित होता. त्याने परमेश्वराचे स्मरण केले. श्रीकृष्ण तेथे प्रकट झाले. माधवने पुन्हा त्यांचा संशय भगवान श्रीकृष्णांसमोर व्यक्त केला.
प्रभू, तुम्ही शांत का होतात? जसं मी केलं तुम्हीही या समस्येचं समाधान करू शकला असतात. मग तुम्ही काहीच का केलं नाहीत? माधव, तुला हे समजलं का की तू आत्तापर्यंत काय केलंस? मी एका निर्दोष माणसाला वाचवलं कारण मी सर्व काही पाहिलं होतं. मला माहिती होतं की पैसे त्या गरीब माणसाने घेतले. जर मी हे सत्य सांगितलं असतं तर त्या एका निर्दोष माणसाला शिक्षा मिळाली असती. तेव्हा श्रीकृष्ण माधवला म्हणाले, तुला असं वाटतं की तू शिकाऱ्याला वाचवलंस, पण वास्तवात तू त्याच्या मृत्यूचं कारण बनला आहेस. हे परमेश्वरा, मी काय ऐकतोय? शिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे का? परंतु कसा? आणि मी त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार कसा आहे? हो, काही वेळापूर्वी शिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्याला शिकार करताना एका सिंहाने खाल्लं. हे सगळं तुझ्या चुकीमुळे झालं. जर तू त्याला कारावासात जाण्याची परवानगी दिली असती तर तो शिकारीसाठी केला नसतात. त्यामुळे त्याचे जीवन वाचले असते आणि त्या गरीब माणसाचे आनंदाने पैशांचा वापर आपल्या कुटुंबासाठी केला असता. पण आता त्याला कारावासात बंदी केले आहे आणि त्याचे कुटुंब भुकेने त्रस्त झाले आहे. हे देवा, पण कमीत कमी माझ्यामुळे त्या व्यापाराचे नुकसान झाले नाही. तू अगदी बरोबर बोलत आहेस, पण हेही खरं आहे की व्यापाऱ्याच्या पैशांचे नुकसान झाले असते तरी त्याच्यावर या गोष्टीचा मोठा परिणाम झाला नसता. पण तो गरीब माणूस त्या पैशाने खूप आनंदित झाला असता आणि शिकारी कारावासात राहून त्याचेही प्राण वाचले असते. तुम्ही जे म्हणत आहात ते खरे आहे प्रभू. प्रभू, मला माफ करा. मी तुमचा हेतू समजू शकलो नाही आणि अज्ञानामुळे इतकी मोठी चूक केली. आता या चुकीच्या बाबतीत जास्त दुःख करू नकोस, कारण हे आधीच ठरले होते. त्यामुळे परिणामाबद्दल विचार करू नकोस. तुम्ही फक्त तुमचं कर्तव्य करा आणि परमेश्वरावरती सोडा. इतकं सांगून भगवान श्रीकृष्ण अंतर्ध्यान पावले आणि माधव आपल्या घराकडे परतला. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.